आदिवासी अकादमी मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत 256 स्पर्धकांचा सहभाग. नंदुरबार येथील आदिवासी अकादमी आणि विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मोलगी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय आविष्कार 2025 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या शुभ हस्ते झाले. विद्यार्थ्यांचे संशोधनातील योगदान, नवकल्पनांचे महत्त्व आणि आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती यावर त्यांनी मनोगत व्यक्त केलं. जिल्हा प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातून विशेष प्रकल्प राबवण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा असंही त्यांनी आवाहन केलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी अकादमीचे संचालक डॉक्टर किशोर पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा प्राचार्य M.J. रघुवंशी, त्याचबरोबर आविष्कार निरीक्षक प्राध्यापक K.S. विश्वकर्मा हे उपस्थित होते. यावेळेस मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन मॉडेलचे कौतुक केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विज्ञान, सामाजिक विकास, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. या आविष्कार स्पर्धेत एकूण 183 संशोधन प्रस्ताव सादर झाले. त्यात एकूण 256 स्पर्धकांनी सहभाग घेतला. इफ यू फील की मला काहीतरी चांगली संधी अजून मिळाली पाहिजे, जे मला कदाचित मी नाही सांगितली किंवा माझ्या मनात नाही आली पण तुमच्या मनात आहे, तर ती मला सांगा. व्हॉट एव्हर इट इज, आय फील लाईक की वी कॅन मेक इट हॅपन. त्यामध्ये वेळ लागेल पण तुमचे सजेशन्स टेबलावर तुम्हारे कितने लोगों के फोन है? हात खड़ा करो. किती लोक इंस्टाग्रामवर आहेत? You know, the most wonderful thing is they see innovation every day. म्हणजे आजची डेटमध्ये युरोपमध्ये कोणाली काही केलं, फिनलँडमध्ये काहीतरी झालं, ते दे आर अवेअर. द ओनली थिंग दे डोंट हॅव इज अपॉर्च्युनिटी. आणि ती गोष्टी इथे नाही आहे. सो इफ वी कॅन डू समथिंग टू गेट इट हिअर, ऑफकोर्स दिस इज नॉट युटोपिया. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही सांगितलं की ते उद्या तुमची प्लेटमध्ये येणार. काही गोष्टी तुम्ही मला सांगणार आणि मी सांगणार की तुम्हीच करा हे. सो गिव सजेशंस ओनली आफ्टर यू थिंक अबाउट दैट कि तुम्हालाच काम करायला लागेल. बट आई एम श्योर कि आप लोग वो काम करने में ना तो हिचकिचाएंगे, आप बहुत खुशी से वो काम करेंगे. एंड आई वॉन्ट दैट एनर्जी टू कम फ्रॉम द यंगर पीपल. मॅडमनी, मी शेवटचं वाक्य सांगते, मॅडमनी सांगितलं तुम्ही उद्याचे या जिल्ह्याचे नागरिक आहात, तुम्ही उद्याचे या डिस्ट्रिक्टचे कलेक्टर आहात. सो ॲस्पिरेशन and hope के tribal is not मागासलेला. You have to recognize your strength and you are extremely strong. म्हणजे मला असं वाटते की काही एरियाजमध्ये मी छोटे मुलांना बघितले जे फक्त एक प्लास्टिकची बॉटल आणि रबरचं हे करून पूर्ण गाडी बनवून टाकतात. त्या दिवशी कुठेतरी मी गेली होती, ते DJ बनवलं होतं त्यांनी घराची वस्तूंतून. आय थिंक the amount of talent I have seen here with low resources, imagine if I give you resources, the amount of innovation you can bring in. So कुछ भी हो जाए, म्हणजे your aspiration should not be going low. Your aspiration should only be very high and you have to aim for very high की आपण हे करू शकतो. आणि आपल्यासाठी नाही, फक्त तुम्हाला ही संधी मिळाली आहे की तुम्ही जिल्हास्तरीय कॉलेजमध्ये अभ्यास करत आहात. त्याचा अर्थ असा आहे की आपले रिमोट एरियाजमध्ये, आपले मागासलेल्या गावांमध्ये जर असे मुले आहेत ज्यांना ती संधी मिळाली पाहिजे, यू शुड बी एजेंट्स ऑफ दॅट. ठीक है. सो ये अभी दुनिया अगले 20 साल के लिए आपके हाथ में है. यू हॅव टू वर्क हार्ड, स्टडी अ लॉट. म्हणजे इंस्टाग्राम वापरायचं, पण इंस्टाग्राम फक्त स्क्रोलिंगसाठी नाही वापरायचं, त्यातून काहीतरी निघालं पण पाहिजे. दॅट इज ऑल्सो इंटेन्शन ऑन आपल्याला पुढे कुठे जायचं. सो आय विल स्टॉप हिअर. बट ॲक्च्युली आय गेट व्हेरी एनर्जाइज्ड आफ्टर आय कम टू प्लेसेस लाईक दीज. बट खूप आनंद झाला मला. अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड की तुमच्यापैकी काही मुलांसोबत एक प्रोजेक्ट वगैरे करून आपण दाखवू शकलो. मे बी इन द नेक्स्ट इयर आविष्कार वी कॅन ॲक्च्युली शो एक वर्षभरात काय काम केलं आपण मुलांसोबत. सो ऑल द बेस्ट. आणि आता बघूया काय केलं आहे आपण सगळ्यांनी. थँक्यू. लोकनायक न्यूज.